सर आता आज 3 सभा झालेल्या आहेत तुमच्या, 2 झालेल्या आहेत, 1 बाकी आहे. काय वाटतं दिल्लीतलं वातावरण काय झालं? तुम्ही बघू शकता मध्ये लोकांना परिवर्तन हवं आहे. लोकांचा तुम्ही पाहताय तो प्रचंड आहे. महिला विशेष परिवर्तनाच्या पाईक बनणार आहेत आणि दिल्लीमध्ये लोकांनी दिल्ली मोदीजींच्या हाती द्यायचा निर्णय घेतलेला आहे. सर राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर माझा विश्वास नाही. राज ठाकरेंवर महाराष्ट्रात बोलू. परवीन निमैती के लिए आप सपोर्ट में आए हैं, क्या कुछ कहेंगे कि समर्थन? देखिए, दिल्ली ने मन बना लिया है. दिल्ली की जनता बीजेपी के साथ जाने वाली है. दिल्ली का परिवर्तन दिल्ली की महिलाएं करने वाली है. दिल्ली की बहनों ने तय कर लिया है केजरीवाल जी की झूठी सरकार को घर पर बिठाना और बीजेपी की सरकार को लाना. दिल्ली में मोदी जी के नेतृत्व में बीजेपी की सरकार आएगी. सर मनोज जरांगेंनी उपोषण सोडलंय. आनंद आहे. आम्ही मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुतीच्या सरकारनेच घेतलेले आहेत आणि हे सगळे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तो प्रयत्न करतोय. ज्या ज्या मागण्या यापुढे देखील कायद्याच्या चौकटीतल्या ज्या ज्या मागण्या ते करतील किंवा कोणीही करेल त्या मागण्या आम्ही निश्चितपणे मान्य करू. आमचं म्हणणं एवढंच आहे की शेवटी भारताचं संविधान आणि कायदा याच्या चौकटीतल्या मागण्या असल्या पाहिजेत. त्या असल्या तर जरूर त्याच्यावर योग्य प्रतिसाद हा सरकारच्या वतीनं मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रकरण देखील दिल्लीत आहे. तारीख लवकर घेण्याच्या अनुषंगाने एक चर्चा सुरू आहे. 25 तारखेला लवकर त्या अनुषंगाने काही सरकारने प्रयत्न चालू केला आहे. ते म्हणतात की सगळे सोयरे आलं नाही तर मंत्र्यांना हाणू वगैरे असं काही त्यांनी म्हटलं. त्यांनी काय बोलले मी ते बघितलेलं नाही. मी त्याच्यावर रिॲक्शनही देत नाही. ते मला त्याच्यावर काही बोलायचे नाही. बघा, आम्ही जनतेला उत्तर देऊ. जनतेच्या हिताचं जे जे केलं पाहिजे ते आम्ही करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.